आपल्याला ही दोडक्याची रस्सा भाजी करायची आहे मिक्स डाळीची. तर कशी बनवायची चला तर पाहूया. रेसिपीला सुरुवात करू. अशी घट्टसर दोडक्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी हे 2 दोडके मी शिरा काढून चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तर असा 1 चमचा मी घेतलेला आहे आपला पोहे खायचा. त्याने अशा आपल्या शिरा ह्या अशा काढून घ्यायच्या. शिरा काढल्याशिवाय कसलीही दोडक्याची भाजी असू द्या शिरा काढल्याशिवाय चांगली होत नाही. अशा पद्धतीने मी शिरा काढून घेणार. तर अशा मी हे आपला शिरा काढून घेतलेला आहे. त्याचे मी आता बारीक बारीक तुकडे करणार आहे. मी असं भरलेला नाही टाकणार. भरलेलीची मी रेसिपी टाकलेली आहे. आता डाळ मिक्स मी करणार आहे. तर आधी मी दोडका चांगला चिरून घेणार आहे. हे असे बारीक मी वांग्यासारख्या फोडी करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी दोडका चिरून घेते. तर हे असा दोडका मी चिरून घेतलेला आहे. मी आता ही पाण्यात धुवून घ्यायसाठी पाणी ओतून ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मीठ, हरभरा डाळ, खोबऱ्याचं वाटण, काळं तिखट, हळद, हिंग, हे शेंगाचं कूट आहे. त्यात मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि कुटून घेतलेलं आहे. ह्यात थोडासा लसूण पण आहे आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, कोथिंबीर. हे आता मी पहिल्यांदा दोडका धुवून घेणार आहे आणि त्यात मी सारण भरणार आहे. हे असं सगळं मिक्स करून आपण वांगी करतो कशी तसंच हळद मी थोडी घेत लागणार आहे. थोडी फोडणीसाठी आणि मीठ. हे मिश्रण आता सगळं मिक्स केलेलं आहे मी. त्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि हे आता पाणी टाकून कालवून घ्यायचं. असं कालवून घेतलं की आपल्याला भरायला सोपं पडतं. आणि हे दोडक्याच्या पाण्यात ही मी हरभरा डाळ जी आहे पाण्यात टाकून धुण्यासाठी टाकते. ती फक्त फोडणी घातल्यानंतर आपल्याला डाळ घालायची. तर असं मी भरून घेणार आहे दोडका. आता हे तेल फोडणीसाठी माझं कढईत कडलेलं आहे. आता जिरे टाकून मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं. हिंग आणि हळद आणि भरलेला आपण दोडका. आणि हे आपली धुवून घेतलेली डाळ टाकायची. पाणी टाकून आता 5 मिनिट आपण झाकून शिजवणार आहे. हे आता आपली 5 ते 10 मिनिट चांगली भाजी शिजलेली आहे. बघू शकता असं आमचं पाणी सुटून तेल सुटून भाजी आपली शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. हे आपली हरभरा डाळ मिक्स दोडक्याची भाजी अशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे आता मी जेवणासाठी टेस्ट करायला तर हा जर माझा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला काय बदल सांगायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता.
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर ही दोडक्याची भाजी आपण भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, भाता बरोबर खाऊ शकता. अशी ही आपली दोडका आणि हरभऱ्याची डाळ घालून केलेली दोडक्याची भाजी. जर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद.